प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये ही मुक्ता आता मध्यरात्री घरी आल्याने सगळेजण तिच्यावर खूप भडकताना आणि चिडताना दिसणार आहे. तर प्रेक्षकांना झालं असं की मुक्ता ही स्वाती आणि तिच्या नवऱ्याच्या इथे असते आणि लोनची खटपट नंतर करत असते. पण इकडे दुसरीकडे मुक्ता वेळेत न आल्याने आणि तिचा फोन लागत नसल्याने सगळेजण खूप काळजीत असतात. तसेच लग्नाला 1 महिना झाल्याने सई आणि सागर केक वगैरे बनवत असतात आणि सई खूप खुश असते आणि या इंद्राने तिच्या मैत्रिणींना संध्याकाळी जेवायला बोलवलेले असते. परंतु ही मुक्ता घरी न आल्याने इंद्राला या मैत्रिणी खूप सुनावतात. यामुळे इंद्रा चिडते. शेवटी अपरात्री ही मुक्ता घरी येते तेव्हा सगळेजण खूप भडकलेले असतात. ही इंद्रा बोलते की तू सईची आई आहे ना, त्या सईला एकटीला सोडून तू कशी काय निघून गेली, कोणाला सांगितलं सुद्धा नाही आणि आज तुझ्यामुळे माझा खूप अपमान झालाय. तेव्हा ही मुक्ता सॉरी बोलते पण कोणच ऐकून घेत नाही. इतकंच नाही तर हा सागर पण बोलतो, तुम्ही सईची खूप बेस्ट आई म्हणवता ना, कायम कांगाव करत असताना, मग आता तुमचं आईचं प्रेम कुठं गेलं? तुमची सई तुमच्याशिवाय राहत नाही, झोपत नाही आणि तुम्ही कोणालाही न सांगता गायब झाले. ती सई आज खूप खुश होती परंतु तू आली नाही त्यामुळे ती खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं आणि ती झोपायला सुद्धा तयार नव्हती. आज तुमच्यामुळे या सईच्या डोळ्यात पाणी आलं आहे. यापुढे कुठे गायब होण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सईची आई म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. पुन्हा जर अशी हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केला आणि माझ्या सईच्या डोळ्यात एकदा जरी पाणी आलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल हे सांगून ठेवतो, असं सागर डायरेक्ट या मुक्ताला धमकावताना आपल्याला दिसणार आहे.